जगाच्या अर्थकारणामध्ये मागच्या 24 तासात काही मोठे बदल घडलेले आहेत का? फारसे काही नाही. म्हणजे चर्चा, शांतता प्रस्ताव, इराणचा अमेरिकेला प्रस्ताव, अमेरिकेचा इराणला प्रस्ताव, मध्येच इस्रायलची त्याच्यामध्ये उडी, या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. मग मागच्या 24 तासात असं काय वेगळं घडलं आहे की ज्याच्यामुळे इंटरेस्ट रेट अथवा इन्व्हेस्टमेंट्स किंवा आपल्या फायनान्शियल आयुष्यावरती काही परिणाम घडू शकेल? 2 बातम्या ज्या मला वाटतात जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी, आपण बघता आहात BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. 2 पैकी एक महत्त्वाची बातमी आणि ती आहे म्हणजे अमेरिकेचं आत्ताचं असलेलं एकंदर कर्ज. आता त्याच्या आधी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की जसं 10 इयर म्हणजे काय की बॉन्ड मार्केट, म्हणजे इक्विटीपेक्षा मोठं जे बॉन्ड मार्केट आहे, म्हणजे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा एकंदरीत बांधणी ज्या पैशांच्या आधारावरती होते त्याला बॉन्ड मार्केट असं म्हटलं जातं. आणि त्या बॉन्ड मार्केटचा सर्वात मोठा जो आधारस्तंभ असतो तो असतो 10 वर्षांचा बॉन्ड. आता हा बेंचमार्क बॉन्ड असतो. आता अमेरिकेचा हा 10 वर्षाचा जो बॉन्ड आहे तो आत्ताला आहे 4.68%. म्हणजे काय तर त्याच्यावरती आपण त्याच्यात गुंतवणूक केली तर आपल्याला त्याला 4.68% व्याज मिळतं. मग आता मंडळींनो, ही वाढ ही फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. भारताचा 10 इयर बॉन्ड आहे तो साधारणपणे 7% दरम्यान आहे. अमेरिकेचा आहे तो 4.68% आहे. होणारे काय तर त्या याच्यामुळे असं दिसतं की अमेरिकेमध्ये चलनवाढ म्हणजे महागाई मोठ्या प्रमाणावरती आहे. साहजिकच आहे, मागचं काही वर्ष 2-3 वर्ष जे काही युद्ध चालू आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. मग आता जेव्हा इंटरेस्ट रेट कट ही जी काही घोषणा चालू होती ट्रम्पकडून, तर त्याच्याऐवजी आता इंटरेस्ट रेटच्या याच्यामध्ये दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. असं झालं तर पुन्हा डॉलरची मागणी वाढेल. डॉलरची मागणी वाढली तर रुपया जो आता 100ला जवळपास पोचायला आलेला आहे, आता 96 आहे, तो पोचू पण शकतो. म्हणजे काय होईल की भारतातनं डॉलरचा ओघ पुन्हा अमेरिकेकडे जाईल. इक्विटी मार्केट कदाचित प्रॉब्लेममध्ये येऊ शकेल शॉर्ट टर्मला, मिड शॉर्ट टर्मला किंवा शॉर्ट टर्मच असं आपण म्हणूया. ओके, करायला काही पाहिजे का आत्ता? थांबूया, वाढ बघूया. दुसरी महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे चीन आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची चीनमध्ये होत असलेली बैठक. आता गंमत असं आहे की अमेरिकेची बैठक ही चीन सोडून बाकीच्या सगळ्या प्रसारमाध्यमांनी उचलून धरली, चीनमध्ये बिलकुल नाही. आज तिथे पुतीन आणि शी जिनपिंग यांची भेट होती. काही वर्षांपूर्वी जेव्हा सोव्हिएत रशिया होता त्यावेळेला चीन हा रशियावरती अवलंबून होता किंवा तो रशियाकडे बघायचा एक आदर्श म्हणून. आता परिस्थिती उलटी आहे, म्हणजे सर्वात छोट्या भावाकडे सर्वात मोठा भाऊ बघतोय. काही करायला पाहिजे का आपण? आत्ता तरी काही नाही. येत्या काही दिवसांमध्ये काय होतं आहे ते जाणून घेऊया. बघूया बातम्या, बाजार कसा चालतोय. तोपर्यंत स्टे इन्व्हेस्टेड, स्टे कनेक्टेड. जर तुम्हाला असेच डेली न्यूज, अपडेटेड इन्फॉर्मेशन आवडली, चांगली वाटली तर BPS इन्व्हेस्टमेंट्स लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या भागात.